केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागलेले असताना इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठी घडामोड घडतेय। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। येत्या 1 तारखेला यासाठी मतदान होईल आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचा आहे। उपसभापती पद शिवसेनेकडे जाईल अशी माहिती मिळते। महायुतीमध्ये विधान परिषदेत भाजपची सदस्य संख्या अधिक असली तरी सुद्धा ही जागा शिवसेनेकडे जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे उपसभापती पदासाठी शिवसेनेत चढाओढ पाहायला मिळते। कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी, मनीषा कायंदे यांच्यात मोठी स्पर्धा आहे। महत्त्वाचं म्हणजे माजी उपसभापती नीलम गोऱ्हे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात। मात्र यंदा एकनाथ शिंदे उपसभापती पदाच्या निवडणुकीत एखादा मोठा सरप्राईज देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। त्यामुळे उपसभापती पदाची माळ नीलम गोऱ्हेंच्या गळ्यात पुन्हा एकदा पडणार की एकनाथ शिंदे नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहावं लागेल। उपसभापतीचे पद रिक्त आहे म्हणून महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 7 मधील तरतुदीस अनुसरून मी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 1 जुलै 2026 हा दिवस निश्चित केला आहे। महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 6 व 7 अन्वये सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावाची लेखी सूचना डॉक्टर विलास आठवले, सचिव 3, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक 903, 9वा मजला, विधान भवन, मुंबई येथे मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक आहे। सदस्यांनी मांडावयाचे प्रस्तावाचे नमुने टपालखान्याद्वारे सर्व सन्माननीय सदस्यांना वितरित करण्यात येत आहेत। प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या सूचनांची नामनिर्देशनाची पत्रांची